तर आपण आता चाललोय शेतामध्ये. बाहेर तुम्हाला दिसत असेल कदाचित पाऊस पडतोय, माहित नाही, पण बारीक बारीक पाऊस पण चालू झालाय छान. आणि मला इथं मोठं पिंपळ झालंय, पाणी पडलं ना बघा ना, इथं मला खूप मोठा पिंपळ झालाय. आपल्याला दवाखान्याकडे जायचं त्यांना घ्यायला. माझी मैत्रीण आहे ना दीपाली, तर तिच्या माहेरी शेती आहे. इकडून कुठे एवढा दुरून एका वेळेस नाही एक काम करतच नाही, एका वेळेस 4 काम. हां, तर मी सांगत होते तुम्हाला की माझ्या मैत्रिणीच्या माहेरी शेती आहे, तर तिथे छान टोमॅटो लावलेले आहे. तर ते बोलली की आता मस्त पिकले, तर आपण जाऊया. तर सकाळपासून जायचं होतं पण जमलंच नाही, ऊन पण खूप होतं म्हणून कंटाळा केला. आणि आता छान असं वातावरण झालंय, बारीक बारीक पाऊस पण चालू आहे. तर आपण आता जाऊया. आता तिला घेऊ पहिले, कारण की तिचं शेती वगैरे आपल्याला काही माहित नाही, तिला बरोबर घेऊ मग जाऊ. ही बघा, ही माझी बहीण मला पुढे हिच्या पप्पांची खूपच गाडीचा आवाज आहे. 2 मिनिटं. हां, तर हिच्या पप्पांच्या शेतामध्ये चाललोय आम्ही. ताराबाद पासून जवळ आहे, अर्धा तासाच्या अंतरावर. आता पोहोचूच आम्ही 5 मिनिटात. हे बघा, आम्ही आलो आता इथे शेतात. काय का इकडे कुठे ग टमाटे? इथे फेकलेले बघा, हे फेक काय कुठे का कोंबड्या सगळ्या? आणि इकडे टमाटे. हे आहे टमाट्याचं शेत. आपण इथून आता टमाटे घेऊन जाऊ. मोराचा आवाज येतोय बघ, मोराचा पण आवाज येतोय. मला छान टमाटे दाखवते, थांबा मी, माझा पाय फसून जाईल. हे बघा, हे सगळं टमाट्याचं शेत आहे पूर्ण. हे बघ, हे इथे मकी पण आहे. मकी पण आहे इथे बघा ना. हे बघ मकी दिसली का? लावले सांगू का? हां, कीड लागायला नको बुवा टोमॅटोला. आपण तोडू एक मकी नंतर. आले असतील का त्याला? मकी आले असतील. कीड आहे ना, याला दाणे आले असतील का? ते कीड त्याच्यावर बस. याला दाणे आले असतील का? नाही का? जास्त नाही, बारीक. नको, जाऊ दे, नको 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 नको. ओ मावशी, मावशी काय ऐकत नाही बे. कवळी मकी आहे, तिला दाणे पूर्ण आलेले नाही आणि बाईने काढले. इकडे पुढे नदी आहे आणि हा बघा कसा खडतर रस्ता आहे. आणि इकडे हे ऊसाचं शेत आहे यांचं. आणि इकडे असं सगळं सुंदर वातावरण, पाऊस. नदी बघतोय आम्ही आता. इकडे नदी बघायला चाललोय. हा, इकडे पुढे आहे ना मोराचा आवाज येतोय, तर बघू आपण मोर दिसतो का. एवढा खडतर रस्ता आहे, तुम्हाला दाखवते 1 मिनिट. रस्ता आहे आणि इथे डायरेक्ट खाली खड्डा आहे. आणि ह्याच्यातून वाट काढत काढत आम्ही पुढे चाललोय. माझे ते डोळेच बंद होऊन गेले डायरेक्ट. हा, गंडूरले म्हणजे
हम्म. एक याला इतकं मोठं होतं, एक पेरा एवढा होतं. ओके. मग त्याचं ते किती 10, 12, 15 असे असा उंच मोठा उंच आहे. उंच ऊस. अजून हा छोटाच आहे खूपच. आलो आम्ही इकडून घुसलो आणि इकडे निघालो. हा तू तोड मी हे इकडे इकडे तोंड करा मावशी तुम्ही पाय नाही खराब होणार का? पाय खराब नाही होणार का चप्पल काढून? अशी चालते नसली. हा पाय खराब नाही होणार का चप्पल काढून? मग काढू का चप्पल? मग तू काढ ना. तो बिचारा एवढा म्हणतोय काढा काढा, म्हणतो आपण आडाऊ जातीच्या निघालं तसंच तोडून घेऊन. चप्पल काढली मी आता. इथे टमाटे. एक मिनिट थांबा. त्याला आहे ना असं गोल गोल करून काढायचं, लगेच निघून जातात. अजून अरे काही नाही. हे बघा ज्यांची सकाळून असते ना तो बघा नाही तुझा पोरगा पाठवून आहे ना. हे बघा नुसते थोडे पण असं केलं तर लगेच निघतात. हे मी एवढे नाही ना, मी खूप नाही नेणार आहे दीपाली बरं का. काय करू एवढं नेऊ? हे बघा इथे माझा मोबाईल धरायला सुद्धा कोणी नाहीये. माझा नवरा मोबाईल सुद्धा धरायला येत नाही. नाही ते नाही घेत. नवोदयचा क्लास वेगळा असतो, त्याचा टाइम चेंज होईल ना. टाइम चेंज होईल असं म्हणते मी. आता शाळा सुरू झाल्यावर बस झालं, खूप घाम येतोय मला. ए दीपाली बस झालं, मी एवढे नेणार नाही बरं. मी थोडेसेच घेऊन जाईल. ठीक आहे मस्त तोडले बघ. इंग्लिश तर संध्याकाळी होऊ शकत नाही. आणि हे म्हणजे आणि इकडे ही दीपाली डबड्यामध्ये आणि सारखा मोराचा आवाज येतो. किती वाजले? मला त्या रस्त्यामध्ये येताना सुद्धा मोर दिसला, पण व्हिडिओमध्ये तो आला नसता कारण की थोडा दूर होता आणि रस्त्यामध्ये गाड्या पण चालू होत्या, त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ काही घेता आला नाही. आणि आता मी चप्पल पण काढून टाकली आहे. आता चालली मी इथून बाहेर. बोट येतोय कदाचित माझा. कसे टमाटे हे बघ वेचले आता आम्ही. आमचे पोल्ट्री बघ आमचे. आम्ही आलोय टमाटे सोडून लिंबूकडे. हॅलो नाही हो मी शेतात आली ताई. केवढे लिंबू आहे काय म्हणता? दिसतंय का तुम्हाला? बरं पण आता मी रात्री आल्यावर मी तर उद्या हे बघ. चालेल. एकच झाड आहे का ग हे? हो एकच झाड आहे हे मोठं? एवढं झाड एकच आहे. हे तोडून घेऊन गेले तर चांगलं. नाही तर इथे हे बी आहे. यांच्या घरी पण कोणी जास्त लिंबू खात नाही. डायरेक्ट संत्री सारखा मोठा होऊन जातो एवढा. हा का? हा मग त्यापेक्षा मग खराब होण्यापेक्षा मग माझी मोठी बहीण आली ती बी चांगली पिशवी भरून घेऊन जाते. मी आले मी किती पिशवी भरून घेऊन जाते. त्यांच्याकडे बी खूप लिंबू खातात ना. यांना नाही आवडत, यांनी खात. मला पण बॅटिंग द्यायची आहे. मार मार मार.
आम्ही आता आलोय अंतापूर ताराबादची जवळ. हा जाऊ दे, शंकर महाराजांचं दर्शन घ्यायला. आपण त्यांचं दर्शन घेणार आहे, ते नाही घेणार आहे आपण असं तसंच जाऊ दे. तर चला तुम्ही पण आमच्यावर मंदिरामध्ये.